नमस्कार. शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी हे पालक आहे त्याचा धिंड्र म्हणतात किंवा चिल्ला ते बनवलेलं आहे आणि खूप छान बनले. मी म्हणजे पालकचं जे बनवले ते मी पहिल्यांदा बनवलेलं आहे. तरी पण खूप छान बनलेत आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे. तांदळाच्या पिठाचे वगैरे तर भरपूर वेळा बनवलेत मी. आता आपण इथे बघा एक जोडी पालक घेतलेली आहे, पाहू शकता, आणि स्वच्छ धुवून घेतलेत आणि फक्त पानं घेतलेत मी. आता आपण इथे लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर हा पालक आहे, हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण आणि पाव चम्मच जिरं टाकायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला थोडंसं पाणी टाकून मी वाटणार आहे. पहिले असंच वाटते, नंतर पाणी टाकते. तर पाहू शकता छान असं मी वाटून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपण हे सर्व ओतून घ्यायचं आहे, जे पालक वाटून घेतलेली. त्यानंतर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि 3 ते 4 चम्मच मी तांदळाचं पीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे. आता जे मिक्सरमध्ये आपलं पालकचं वाटलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा मी टाकून घेतले, कारण वाया नको जायला आपलं, कारण आता खूप महाग आहे सर्वच. तर मी परत एकदा आता पाणी टाकणार आहे. आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे. खूप लगेच एकदाच टाकायचं नाही सर्व पाणी जास्त. आता हे सर्व बघा आणखी थोडं पाणी टाकून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा आपण एकजीव करून घेऊया. आता हे सर्व मिक्स झालं ना का 5 मिनिटं मी हे झाकून ठेवणार आहे. आता बघा हे असं आहे, मी जास्त पातळ आणि जास्त घट्ट नाही केलेलं. आणि आपण तवा ठेवलेला आहे. आता मी गॅस चालू करते आणि आपल्याला तवा चांगला म्हणजे मध्यम तरी चांगला गरम करायचा आहे. त्यावरती मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल अगदी थोडंसंच लागणार आहे आपल्याला, म्हणजे कमी प्रमाणातच आपल्याला तेल लागणार आहे. 1 चमचा तेल टाकले आणि ते सर्व बाजूने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता गॅस थोडा मी बारीक केला आहे आणि असं कपाने आपण टाकून घ्यायचे आणि हळूच असं थोडं पसरवून घ्यायचं, जसं आपण बेसनचा पोळा करतो, बेसनचं धिंड्र पण करतात बघा, त्याच पद्धतीने हे करायचं आहे. आता तव्याच्या आजूबाजूला जे तेल आहे ते मी सगळीकडे असं पसरवून घेत आहे, कारण तसं ते धिंड्र्याच्या खाली येईल म्हणून. आणि आता अगदी थोडं म्हणजे 1 मिनिटासाठी, एक अर्धा मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. आता आपण हे झाकण काढून घ्यायचे. तर पाहू शकता खूप छान असं हे धिंड्र झालेलं आहे. तर एका बाजूने बघा खूप छान असं भाजल्या गेले. आता आपण पलटी मारून घेतलेलं आहे. अगदी कडेने थोडंसं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा खूप छान असं झालेलं आहे आणि चवीला तर भन्नाट झालं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा माझा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि मित्रपरिवारामध्ये तुमच्या शेअर पण करा. आपण दुसरा पण अशाच पद्धतीने बनवून दाखवत आहे मी. पाहू शकता
आता परत 2 मिनटं आपल्याला 1 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. जास्त झाकण नाही ठेवायचं आहे, एक अर्धा मिनटं ठेवलं तरी चालतं. पण त्यामुळे ना दोन्ही बाजूनी छान हा शेकला जातो. आता याला आपण पलटी मारून घेऊया. हा एका बाजूने शेकला आणि एका बाजूने नाही शेकला ना तरी पण छान लागतो बरं का. तर छान असं बघा हे धिंडे आपले झालेले आहेत. अशा पद्धतीनेच आता मी सर्व बनवून घेत आहे.